ते दिसणार नाही। सोलापुरातील मद्रे गावात अवैध पद्धतीने सुरू असलेला बनावट देशी दारूचा कारखाना सापडला। सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वळसंग पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे। 1400 दारूचे बॉक्स, 100हून अधिक केमिकल ड्रम, पॅकेजिंग आणि दारूचे साहित्य पोलिसांना सापडलंय। एकूण तब्बल 1,54,00,000 मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। बनावटी दारू वाहतूक करण्यासाठी अगदी सिनेमाप्रमाणे माल ट्रक तयार करण्यात आला होता, ज्या ठिकाणी भंगाराच्या खाली दारू लपवण्यात आली होती। या प्रकरणी राजू टिळेकर, दिनू शेठ पाटील या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून टिळेकर याला अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। दारू कुठे पुरवली जात होती आणि यात कोणते घटक होते याची रासायनिक तपासणी केली जाणार आहे। सगळी माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। पहा हा व्हिडिओ। ही कारवाई केलेली आहे। जवळपास 1 कोटीपेक्षा जास्तचा मुद्देमाल जप्त केलाय। कशा पद्धतीची ही कारवाई? वळसंग पोलीस स्टेशन हद्दीत मद्रे गावामध्ये एक माहिती होतं की काही इलिगल दारू बनवणे वगैरे चालू आहे। प्रभारी अधिकारी राहुल डोंगरे यांना माहिती भेटले होते। त्या आधारे त्यांनी जाऊन 24/1 तारखेला त्यांनी रात्री जाऊन चेक केल्यानंतर त्यांना संशयित एक ट्रक काढून आले। ते ट्रकमध्ये कसं आहे की वरती वेगळं सामान ठेवलेलं आहे आणि खाली दारूचं बॉटल्स वगैरे होते। त्या अनुषंगाने त्यांना संशयित वाटला की हे देशी दारू कसं बनवतात। त्यांनी ते चौकशीनुसार तिथं फॉलोअप करून ते मूळ स्पॉटला गेले। ते स्पॉटला पूर्ण एक फॅक्टरीसारखं सेटअप होतं। इथं बघू शकता की काही मशीन्स आहेत, 7-8 मशीन आहे, ते पॅकिंगचं मशीन्स। नंतर ड्रम्समध्ये काही केमिकल्स सापडले। ते केमिकल्स काही कंपनीमध्ये बनवतात, मोनो इथिलीन ग्लायकॉल, नंतर स्वीटनर्स आहे, काही पॉलिमर्स यूज करतात। हे इथून जे केमिकलवरून हे दारू तयार करून ते पॅकिंग करत होते असं इन्फॉर्मेशन भेटल्यानंतर ते पूर्ण रेड केलेले आहे। तसेच 80 लाखाचं दारू जे बनवून ठेवले होते ते आम्ही सीज केलेले आहे। तसेच मशीन्स आणि काही ड्रम्स आणि केमिकल्स आणि 2 व्हेकल असं टोटल सीज केलेले 1,54,00,000 पूर्ण मुद्देमाल आहे। ह्याचा आरोपीचा शोध घेण्यासाठी आम्ही ते टीम रवाना केलेली आहे। एक आरोपी जो मालक आणि तिथंच चालक होता ते आमच्या ताब्यामध्ये आहे। तर आम्ही हे पूर्ण चेन कुठून हे बनवतात म्हणण्याच्या ठिकाणी आम्हाला भेटलेले, कुठे हे फॉरवर्ड करतात, ट्रान्सपोर्टेशन कोण करतात, नंतर हे कुठं सप्लाय होते, हे पूर्ण चेन चं लिंक आम्हाला भेटलेले आहे। तसेच 3 टीम वेगवेगळ्या बाकी जिल्ह्यामध्ये पण आमचं टीम रवाना झालेले आहे। स्थानिक जो आरोपी होता ते आमच्या ताब्यामध्ये आहे। यामध्ये काय माल जो सप्लाय कुठं होत होता याची काही माहिती मिळाली का? कारण वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड्स याच्यामध्ये दिसतात। हां, हे वेगवेगळ्या प्रकारचं ब्रँड्स आहे। काही ऑरेंज आहे, टँगो आहे, तर संत्री असं ब्रँड्स आणि बनवतात। ह्याचं अजूनही ते बाकी आरोपी निष्पन्न झाल्यानंतर ते आम्हाला समजून येणार। काही बाहेरचं जिल्ह्यामध्ये काही आरोपी आहे, मुंबई, धुळे असं ठिकाणी आहे। ते तिथं टीम रवाना झालेले आहे आणि हे पूर्ण चेन आम्ही बस करण्यासाठी पूर्ण ते टीम त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। कारखाना कधीपासून चालू होतो? कारखाने अंदाजे 15 दिवस झाला होता असं माहिती आहे।
पण ह्याच्यामध्ये जी दारू बनली जायची त्याची काही आरोग्यास हानिकारक किंवा अशा काही प्रकार आहे याची काही टेस्ट वगैरे होईल किंवा होणार आहे का काय? ह्याचं ना केमिकल अनालिसिस होईल. त्याचं सीजर झालेलं आहे, त्याचं फॉरेन्सिक टीम येऊन ते सगळं सीज केलेलं आहे. तसेच ते केमिकल अनालिसिस करून त्याचं योग्य ते कलम आम्ही लावणार आहे. ओके थँक्यू सर.